नमस्कार. स्टडी विथ शीतलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हँडरायटिंग चॅलेंज आपलं चालू आहे, त्यामधला आज डे 5. आपण डे 5मध्ये बघणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे आणखीन काही स्ट्रोक्स. त्यामध्ये पहिला स्ट्रोक आहे या पद्धतीने अर्धी रेषा द्यायची आहे, मग घ्यायचं आहे उभी लाईन, वर द्यायचे शिरोरेषा. या पद्धतीने या स्ट्रोकची प्रॅक्टिस पेज पूर्ण आपल्याला करायची आहे. अर्धी लाईन ओढायची, त्यानंतर द्यायची उभी रेषा, वर द्यायचे शिरोरेषा. या पद्धतीने पेज पूर्ण या स्ट्रोकची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. या स्ट्रोकमुळे आपला म नीट येतो, न नीट येतो. या पद्धतीने हा झाला पहिला स्ट्रोक. त्यानंतर दुसरा स्ट्रोक येईल या पद्धतीने अर्धा म. यामुळे काय होईल, आपली म जे अक्षर आहे ती व्यवस्थित पद्धतीने आपण काढू लागू. या स्ट्रोकची प्रॅक्टिस पण पेज पूर्ण करायची आहे. हा झाला दुसरा स्ट्रोक. त्यानंतर तिसरा स्ट्रोक येईल इंग्रजीतील यस. या पद्धतीने इंग्रजीतील यस या अक्षराप्रमाणे हा स्ट्रोक काढायचा आहे. पेज पूर्ण आपल्याला या स्ट्रोकची प्रॅक्टिस करायची आहे. एका स्ट्रोकची प्रॅक्टिस आपल्याला कमीत कमी 2 पेज किंवा 1 पेज करायचे आहे, मगच आपले हस्ताक्षर सुधारण्यास मदत होईल. या पद्धतीने अतिशय हलक्या हाताने आपल्याला पेन पकडायचे आहे. त्यानंतर या पद्धतीने आपल्याला काढायचे आहे. हस्ताक्षरसाठी आपल्याला जेल पेनचाच वापर करायचा आहे. परत आपले अक्षर सुधारल्यास आपण कोणत्याही प्रकारची पेन वापरू शकतो. सुरुवातीला प्रॅक्टिस करताना आपल्याला 2 रेघीच्याच वह्यांचा वापर करायचा आहे. हा झाला तिसरा स्ट्रोक. यानंतर या पद्धतीने अर्धा गोल काढायचा आहे व त्याला असं मोडायचं आहे. या स्ट्रोकमुळे आपल्याला प या अक्षराचा सराव होईल. प हे अक्षर आपले व्यवस्थित पद्धतीने येईल. प येईल, न येईल. या पद्धतीने उभी रेष घ्यायची, त्याला मोडायचा आहे या पद्धतीने. त्यानंतर घ्यायचं आहे, इथे गोल करायचं आहे, खाली ओढायचे. 9 एक अक्षर. मराठीत आपण 1 काढत होतो ना, त्याप्रमाणे या स्ट्रोकची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. मराठीतील 1. हा झाला पुढचा स्ट्रोक. त्यानंतर येईल 9 काढायचे. ज्या पद्धतीने इंग्रजीमध्ये 9 काढतात त्या पद्धतीने 9 काढायचा आहे. उभी लाईन, त्याला इकडे मोडायचं आहे. या स्ट्रोकची प्रॅक्टिस पण आपल्याला पेज पूर्ण करायची आहे. या पद्धतीने डे 5मध्ये आपल्याला एवढ्या स्ट्रोकची प्रॅक्टिस करायची आहे. पुढच्या स्ट्रोकची प्रॅक्टिस आपल्याला डे 6मध्ये करायची आहे. एका स्ट्रोकची प्रॅक्टिस आपल्याला पूर्ण पेज भरून करायचं आहे. त्यासाठी 2 रेघी वही वापरायची आहे, जेल पेन वापरायचं आहे. जेल पेननं प्रॅक्टिस झाल्यानंतर आपण कोणत्याही प्रकारची पेन वापरू शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. ओके, बाय.